Okay. Good afternoon. Hello. Good afternoon, sir. Okay. Let's start our session. Yes. Give the heading. Just we can say notation. Notations we can say. काही notations आपण consider करणार आहे. त्याशी regarding आहे हा. Okay. Suppose let x is equal to f of r theta माझा function आहे and y is equal to also the function g of r theta suppose. Then dou x upon dou y, dou x upon dou y indicates, yes, my voice is audible, no? Yes, sir. Yes, with a suffix x, which is equal to what it indicates. Yes, ह्याचा अर्थ काय होतो? ह्याचा अर्थ काय होतो? Hello. Yes, dou U double X, sir. dou x upon dou r आणि इथं सफिक्सला थीटा जर मी लिहिलं तर याचा अर्थ काय होतो? x चा डेरिव्हेटिव्ह, यस, x चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू r, बरोबर का? Yes. चा पार्शियल डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू r ट्रीटिंग थीटा ऍज अ कॉन्स्टंट, ट्रीटिंग थीटा ऍज अ कॉन्स्टंट. याचा दुसरा अर्थ काय होतो? x हा फंक्शन आहे, कसा आहे तो? इन टर्म्स ऑफ r and theta. Am I correct? Am I correct? हॅलो. Yes, sir. समजतंय का? बघा, ही नोटेशन्स आहेत आणि हे थोडस महत्वाचा पॉइंट आहे. x डो एक्स अपॉन डो आर, आपण डो एक्स अपॉन डो आर म्हटल्यानंतर बघा मी थोडस अजून एक क्लिअर करतो. डो एक्स अपॉन डो आर, व्हॉट इट इंडिकेट्स? इट इज अ पार्शियल डेरिव्हेटिव्ह, बरोबर आहे का? बघा, इट इज अ पार्शियल डेरिव्हेटिव्ह ऑफ कशाचा? x चा विथ रिस्पेक्ट टू r, treating remaining all are constant, treating remaining all are constant. मग आता त्या रिमेनिंगच्या ठिकाणी जर मी इथं थीटा लिहिला तर काय येतं? ट्रीटिंग Theta constant. Theta is a constant. Are you getting my notations? Yes, sir. Understood this notation, meaning of this notation? dou x upon dou r, जो आपण थीटा जो हिडन म्हणत असतो, ट्रीटिंग रिमेनिंग आर कॉन्स्टंट म्हणायचं आपण, काय जेवढे शिल्लक असतील त्या फंक्शन मध्ये. आता यातनं स्पेसिफाईड होतं, काय स्पेसिफाईड होतं? की x हा फंक्शन आहे, तो कसा आहे? x इज अ फंक्शन ऑफ, येते का लक्षात? बघा, गेटिंग? सिमिलरली सपोज मी म्हणलं डो y अपॉन डो थीटा म्हणलं विथ द सफिक्स r, ह्याचा अर्थ काय झाला? Partial derivative of y with respect पार्शियल to theta. डेरिव्हेटिव्ह ऑफ Y. Y y विथ with रिस्पेक्ट टू respect to Theta. theta. थीटा, ट्रीटिंग Treating R is R as a constant. constant. r एज अ Constant. कॉन्स्टंट. चलो, आता इथं y हा फंक्शन तुमचा कसा असायला पाहिजे होता? g इज y इज इक्वल टू फंक्शन ऑफ r and theta. गेटिंग? येते का लक्षात? आता सिमिलरली आता मी लिहितो, आता बघूया कोण काय सांगू शकतोय. डो आर अपॉन डो एक्स, डो आर अपॉन डो एक्स टू द सफिक्स y, व्हॉट इट मीन्स? Partial derivative of r with respect to x. Yes, Taking Partial y as a derivative constant. of r. yes, partial derivative of r R with respect to x. x,
treating Y as a as a constant. constant. Y as a constant. yes आता हे खूप महत्वाचं आहे. मी ह्याच्यासाठी चालू आहे सगळं माझं. येस इथं काय असायला पाहिजे? इथं काय असायला पाहिजे? X comma R, येस R is equals to f of X comma Y, sir. येस x comma y. आर इज अ फंक्शन ऑफ एक्स कॉमा वाय. मी म्हटलं Y. त्याला कॅपिटल एफ म्हणेन. कॅपिटल एफ ऑफ एक्स वाय द न्यू फंक्शन. गेटिंग? हे समजलं का बघा सर्वांना व्यवस्थित? Yes, sir. किंवा डो थिटा अपॉन डो वाय ट्रीटिंग बेस टू द बेस एक्स. इट इज अ पार्शियल डेरिवेटिव ऑफ आर. बरोबर आहे? विथ Theta. रिस्पेक्ट Sir, टू theta, sir, वाय. theta. Theta, sir. Theta, sir. Partial derivative of theta. येस ओके. पार्शियल डेरिवेटिव्ह ऑफ थीटा. समजलं का बघा हे व्यवस्थित? पार्शियल डेरिवेटिव्ह ऑफ थीटा विथ रिस्पेक्ट टू वाय ट्रीटिंग X as a constant. Constant. एक्स ॲज अ Constant. त्यामुळं इथं काय येणार आहे? थीटा इज अ फंक्शन ऑफ कॅपिटल जी ऑफ. X comma y. बरोबर आहे का? थीटा तुम्हाला कसा पाहिजे? एक्स वाय मध्ये पाहिजे, तेव्हाच हा डेरिवेटिव्ह तुम्ही फाइंड आउट करू शकता. येते का लक्षात? बघा आर जर एक्स आणि वाय मध्ये असेल तरच त्याचा डेरिवेटिव्ह असा एक्झिस्ट होऊ शकतो. नसेल तर आपल्याला तो आर तसा फाइंड आउट करावा लागेल. येते का लक्षात? बघा गेटिंग? हॅलो Yes, sir. Yes, sir. हा राईट डाउन दीज नोटेशन्स एव्हरीवन फास्ट कंप्लीट करा. कंप्लीट झालं? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. नेक्स्ट एक्झाम्पल्स. First, if x is equal to r cos theta, y is equal to r sin theta, then find first small r dou x upon dou r respect to theta. Second dou y upon dou theta, r as a constant. Third dou r upon dou x, y as a constant. Fourth dou theta upon dou y with respect to x. Yes, write on the question. Yes, everyone have written the question now? Hello? Yes, sir. Yes, sir. Write on fast.
आता जाऊया 1 by 1 बघूया आपण कसं येतं आन्सर. Let write on given function first. X is equal to r cos theta and y is equal to r sin theta. काय फाइंड आउट करायचं आहे? डो x अपॉन डो r with respect to x चा डेरिव्हेटिव्ह with respect to r treating theta as a constant. Treating theta as a constant. हाँ ओके. डो एक्स अपॉन डो आर विथ रिस्पेक्ट टू थिटा. तर बघूया आता याचा डेरिव्हेटिव्ह. याच्यासाठी पहिल्यांदा एक्स कशामध्ये पाहिजे हो? आर आणि थिटा मध्ये पाहिजे. आहे का आपला एक्स आर आणि थिटा मध्ये? Yes, sir. हा. नाउ वी कॅन डिफरन्शिएट दिस वन. विथ रिस्पेक्ट टू आर घेताना थिटा कॉन्स्टंट आहे, म्हणजे कॉन्स्टंट काय असेल? Cos theta. बरोबर आहे. नाउ आर एक्स मध्ये आर चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू आर किती येणार? 1. ओके. देयरफॉर व्हॅल्यू इज cos थीटा. समजलं का बघा सर्वांना? नेक्स्ट डो वाय अपॉन डो थीटा विथ रिस्पेक्ट टू आर, सॉरी विथ रिस्पेक्ट टू थीटा ट्रीटिंग आर एज अ कॉन्स्टंट. वाय परत आर आणि साइन मध्ये तो आर आणि थीटा मध्ये आहे वाय, करेक्ट आहे? डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होईल. ओके. किती येणार हो डेरिव्हेटिव्ह? साइन थीटा कॉन्स्टंट, आर चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू आर, सॉरी थीटा विथ रिस्पेक्ट टू घ्यायचं ना. Theta. R constant. आर कॉन्स्टंट कॉस साइन थीटाचा डेरिव्हेटिव्ह cos theta. Cos theta. गेटिंग. दिस इज द आन्सर. समजतंय का बघा सर्वांना व्यवस्थित? समजलं का? Yes, sir. आता पुढचा पार्ट बघूया. It's an important case now. Here problem will start now. Yes. Dou r upon dou x to the suffix y. Dou r upon dou x to the suffix y. X. आता r चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू x ट्रीटिंग y as a constant. याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे अगोदर? पहिल्यांदा काय पाहिजे आपल्याला? r ची व्हॅल्यू पाहिजे. R. कशी पाहिजे? xy मध्ये पाहिजे. X. Getting? Can anyone tell me the value of r in terms of xy? इथे इक्वेशन 1, इथे इक्वेशन 2. कोण सांगू शकतं का r ची व्हॅल्यू? R is equal to x upon cos theta. हा? Cos theta. X square plus y square. स्क्वेअरिंग आणि ऍडिंग केलं 1 आणि 2 बघा. स्क्वेअरिंग आणि ऍडिंग केलं 1 and 2 काय येतं बघा? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर इज इक्वल टू पहिली व्हॅल्यू किती येणार? आर स्क्वेअर कॉस स्क्वेअर थीटा प्लस आर स्क्वेअर साइन स्क्वेअर थीटा. बरोबर आहे का बघा? आर स्क्वेअर जर कॉमन घेतलं तर ब्रॅकेट मध्ये काय राहतं? cos square theta plus sin square. कॉस स्क्वेअर थीटा प्लस साइन स्क्वेअर थीटा. देयरफॉर आर स्क्वेअर इज इक्वल टू किती येतं? एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर plus y इम्प्लाइज square. आर इज इक्वल टू. Under root x Under square root plus x square plus y square. आलं का लक्षात बघा? इक्वेशन नंबर सपोज 3. लक्षात येते का सर्वांना बघा? समजलं का बघा? हे सिमिलरली वी वांट द व्हॅल्यू ऑफ थीटा आल्सो हियर. थीटा इन टर्म्स ऑफ सपोज xy अगेन. Yes, to find the last term, last derivative. Can anyone tell me how to find theta? X is equal to r cos theta आहे, y is equal to r sin theta आहे. आपण आता स्क्वेअरिंग आणि ऍडिंग केलं, आपला थीटा इलिमिनेट झाला आणि r मिळाला xy मध्ये. आता मला थीटा पाहिजे. कसं मिळवू शकतो मी? Divide करून y upon Y x is upon equal x. to y upon x is equal to काय येणार आहे? r sin theta upon r cos theta. r कॅन्सल. y by x is equal to किती आला हा? Tan theta. Tan theta. We want theta. Theta is equal to Tan inverse y upon Tan inverse y by x. आलं का व्यवस्थित? लक्षात आलं का बघा? आणि आपला r किती आला होता? इट इज रूट ऑफ
X square root of Y 5 square. square. Now can we get the values now? The remaining values 2. Remaining 2 values आपण फाइंड आउट करू शकतो का आता? Yes, sir. हा, आता इथे बघा, डो आर अपॉन डो एक्स ट्रीटिंग वाय एज अ कॉन्स्टंट. किती येणार डेरिव्हेटिव्ह याचा? 1 अपॉन 2 टाइम्स रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. बरोबर का बघा? Yes, sir. इनटू विथ रिस्पेक्ट टू एक्स घेतोय म्हणजे किती येणार इथं? 2x 2x. 2 टू कॅन्सल. हे किती येतं? एक्स अपॉन under root x square. Under X square minus plus 2. y square. विच इज इक्वल टू X upon 1. बरोबर का? Yes, sir. दिस इज माय थर्ड आन्सर. सिमिलरली आता चौथा काय घ्यायचंय? डो थीटा अपॉन काय विचारलं होतं? डो वाय ट्रीटिंग एक्स एज अ कॉन्स्टंट. आता बघा बरं, इथं थीटा आहे, ह्याचा डेरिव्हेटिव्ह कसा येणार? 1 अपॉन 1 प्लस वाय बाय एक्स चा स्क्वेअर. Square. गेटिंग? बरोबर आहे का बघा? Yes, Yes, sir. sir. इनटू 1 डो upon बाय x. डो वाय ऑफ वाय बाय एक्स. इट इज 1 अपॉन 1 प्लस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर. 1 येस. by x. 1 by x. Upon X. किती येतं? 1 upon x. 1 अपॉन एक्स. वाय चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू y1. सिम्प्लिफाय केल्यानंतर हे किती येणार आहे? एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. बरोबर Y आहे का बघा? square. बरोबर आहे. बरोबर आहे का बघा? Yes, X sir. upon R. विच इज इक्वल टू किती येतं? एक्स अपॉन. r square. As आलं का आन्सर सर्वांचं? कन्वर्ट करता येईल का बघा? गिवन फंक्शन आपल्याला जसं पाहिजे तसं जास्तीत जास्त कसं असतं? स्क्वेअरिंग अँड ऍडिंग, टेकिंग रेशो, किंवा आपण म्हणू शकतो सबस्ट्रॅक्टिंग टू इक्वेशन, सबस्ट्रॅक्ट किंवा ऍडिंग सिम्पली सबस्ट्रॅक्टिंग, किंवा स्क्वेअरिंग अँड ऍडिंग, किंवा टेकिंग रेशो, किंवा मल्टिप्लिकेशन. या फॉर्म मध्ये सिंपल ट्रान्सफॉर्मेशन असतात. यूज केले की तो फंक्शन कन्वर्ट होतो आपल्याला ज्या फॉर्म मध्ये पाहिजे त्या फॉर्म मध्ये. येते लक्षात? हॅलो, sir. Yes, sir. कम्प्लीट करा आता. कम्प्लीटेड फास्ट.
सर नेक्स्ट स्लाइड दाखवता. येस, कम्प्लीट करा बरं. कम्प्लीट केलं. Yes, sir. Yes, sir. Okay, let's go for the next problem. प्रॉब्लेमच नाही का आपल्याकडे? थांबा एक मिनिट. आलं का बघा? स्क्रीन दिसते? Yes, sir. Yes, sir. Random. First. X is equal to u cos v. नको नको नको, वेट तो नको. सॉल्व केलं आपण, आता फक्त नोटेशन चेंज आहे त्याच्यामध्ये. कन्सिडर दिस वन. Consider this one. 5.1.3. स्क्रीन विजिबल आहे का बघा सर्वांना? हॅलो. Yes, sir. Yes, sir. हा, एवढंच फक्त फंक्शन लिहून घ्या. क्वेश्चन मी लिहितो इथं. सपोज डो u अपॉन डो x treating y as a constant. Next डो v अपॉन डो y treating x as a constant. Find. क्वेश्चन समजलं सर्वांना? Only two things we have to find. Ux with respect to treating y as a constant, vy treating x as a constant. Getting? Hello? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. झालं सर्वांचं? Yes, sir. Tell me the problem now. What is that one? X is equals to u1 minus v. U In bracket 1 minus v. Y is equals to u dot. then what we are supposed to find? Ux to the suffix y and vy to the suffix x. Getting? हाच क्वेश्चन आहे ना? Yes, sir. आता बघा मी सॉल्व करतोय बघा. तुम्ही सॉल्व करू नका, मी इथं लिहितोय बघा. x इज इक्वल टू, ह्याला जर ब्रॅकेट मी जर याचं कॅन्सल केलं तर हे काय येतं? u मायनस uv and y is equal to uv. Okay, now what we want? ux to the suffix y is question mark. ह्याच्यासाठी आपल्याला काय पाहिजे? u कसा पाहिजे? X and Y.
एक्स एन आपला वाय आहे का इथं, यू आहे का एक्स वाय मध्ये इथं कुठे गिवन आहे. अँड फॉर दिस व्ही ऑफ वाय टू द एक्स, इथं आपल्याला व्ही कसा पाहिजे, बरोबर आहे का बघा मला. यू आणि व्ही आपल्याला कशामध्ये पाहिजे, एक्स वाय मध्ये पाहिजे. पण आपल्याला गिवन काय आहे, एक्स आणि वाय कशामध्ये दिलंय, यू आणि व्ही मध्ये दिलेलं आहे. बरोबर का बघा. नाव ट्राय टू फाइंड द व्हॅल्यू ऑफ यू इन टर्म्स ऑफ एक्स वाय अँड टेल मी द व्हॅल्यू ऑफ यस. कॅन एनीवन टेल मी द व्हॅल्यू ऑफ प्लस वाय इज इक्वल टू यू. कोण सांगू शकतं का, यू एक्स वाय मध्ये मिळवण्यासाठी plus- व्हॉट शुड बी द ट्रान्सफॉर्मेशन. Adding one and adding one. येस गुड. लक्षात येते का बघा, लॉजिक एवढंच आहे. ऍडिंग equation 1 and 2. 1 and 2 काय येतं बघा, एक्स प्लस इकडे वाय आलं, हे यू मायनस यू व्ही प्लस इकडचा यू व्ही, हे दोन गेले. तर X यू ची plus व्हॅल्यू y. किती आली, X plus y. X plus y. फोर्थ आलं. याच्यावर मग लगेच मी इथं लिहू का, यू टू द सफिक्स वाय किती येतो, बरोबर का, बरोबर का माझं. यू एक्स किती येणार, 1 प्लस 0 ट्रीटिंग वाय एज अ कॉन्स्टंट. आलं का फर्स्ट व्हॅल्यू. Yes, sir. स्मॉल आय. Yes, sir. नेक्स्ट आता सेकंड बघूया. आता व्ही साठी ट्रान्सफॉर्मेशन सांगा, हाऊ टू गेट द व्हॅल्यू ऑफ व्ही, हाऊ टू गेट द व्हॅल्यू ऑफ व्ही. Divide कशाने कशाला डिवाइड करायचं, फर्स्ट टू सेकंड 1 ला 2 ना. 1 ला 2 ने डिवाइड करायचं, त्यातनं काय होतंय, यू कॅन्सल होतं सर. Yes, sir. ओके काय करू, डिवाइड. हा 1/2 का 2/1, कुठलं बी करा सर. 1/2 करा. ओके ठीक आहे. एक्स अपॉन वाय इज इक्वल टू U U. minus 1 मायनस व्ही अपॉन U. यू व्ही, यू यू गेट कॅन्सल. हा एक्स अपॉन वाय इज इक्वल टू काय आलं, 1 मायनस व्ही अपॉन व्ही आला. आय वॉन्ट द व्हॅल्यू ऑफ व्ही. व्ही ची व्हॅल्यू व्ही ची व्हॅल्यू कोणी सांगू शकतं का नाही, हॅलो. सर 1 minus 2 केल्यावर काय करताय, 1 minus 2 म्हणजे -2 UV होते आणि ते खाली जाते, V ची व्हॅल्यू येते. सर y बाय एक्स इंटू 1 मायनस व्ही. हा व्हॅल्यू काय आली, y बाय एक्स इंटू 1 मायनस व्ही. अरे बाळ व्ही इन टर्म्स ऑफ एक्स वाय, परत त्याच्यात मध्ये व्ही कशा y आणताय, upon x plus y. y upon x plus y. वाय अपॉन एक्स प्लस वाय. गुड वन, गुड 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 गुड, आलंय करेक्ट आहे त्याचा आन्सर. सिंपल आहे बघा, ह्या लास्ट इक्वेशन वर वाय अपॉन किती येतं हे यू, आणि यू ची व्हॅल्यू किती आहे, किती फाइंड आउट केली तुम्ही, X plus y. झालं की आन्सर. आता हेला जर सॉल्व्ह करायचं म्हटलं तर हे कसं होतं बघा, एक्स अपॉन वाय इज इक्वल टू, त्याला सेपरेट केलं 1 अपॉन व्ही आणि हा व्ही अपॉन व्ही किती येणार, तो एक्स अपॉन वाय हा 1 होईल, इकडे आला की +1 इज इक्वल टू 1 अपॉन व्ही इम्प्लाइज एक्स प्लस वाय अपॉन वाय इज इक्वल टू 1 अपॉन व्ही. तर व्ही किती येणार आहे, Y upon X plus Y. येते का. दिस इज इक्वेशन नंबर, हा 3 होता, हा 4, हा आला तुमचा व्ही. येते का लक्षात बघा सर्वांच्या. इथं ह्याच्यावरनं पण सरळ आला असतं, व्ही इकडे यू इकडे ढकलला की वाय अपॉन आलं यू, आणि वी नो दॅट द व्हॅल्यू ऑफ यू इज एक्स प्लस वाय. पुटअप करा, संपलं. हे असं रेशो पण घ्यायची गरज नाही. सरांनी सांगितलं रेशो घ्यायचं, सबस्ट्रॅक्शन करायचं म्हटलं की तसं नाही करायचं, काहीतरी वेगळं लॉजिक पण असू शकतं ना कधी कधी, बरोबर आहे. प्रत्येक वेळेस फॉलो करायचं नाही. ओके, आला आता व्ही, व्ही इज इक्वल टू
y अपॉन x प्लस वाय. आपल्याला काय विचारलंय? डो v अपॉन डो y ट्रीटिंग x एज अ कॉन्स्टंट. हा कसा येणार हा? u and v both contains, sorry, numerator and denominator both contains y. Therefore what will be the derivative? First काय करतो आपण? न्यूमरेटर ऍज इट इज ठेवतो, बरोबर का? Denominator as it is. डिनॉमिनेटर ऍज इट इज. बर, Yes. डिनॉमिनेटर ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ न्यूमरेटर मायनस न्यूमरेटर ऍज इट इज डेरिव्हेटिव्ह ऑफ डिनॉमिनेटर अपॉन डिनॉमिनेटर स्क्वेअर विच इज इक्वल टू किती येतं हे? x अपॉन x plus y. x upon x. बरोबर आहे का? आन्सर. दिस इज सेकंड आन्सर. आलं का लक्ष सर्वांना? कम्प्लीट Yes, करा sir. हे. कम्प्लीट फास्ट. अजून एक एक्झाम्पल व्हायला पाहिजे. Bunny. कम्प्लीट केलं? हॅलो. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. अजून एक एक्झाम्पल बघूया तसंच. इथं काय पाहिजे मला काय कळलं नाही. ठीक आहे, नेक्स्ट घ्या. y इज इक्वल टू, स्क्रीन दिसते ना सर्वांना? Yes, sir. Yes, sir. हाँ, this one. Y is equal to e raised to v, e raised to v tan u, and x is equal to e raised to v. इथं sin u नको आहे वाटतं मला. इथं काय पाहिजे? cot पाहिजे, cot u. cot पाहिजे, बरोबर आहे ना माझं? चुकल्यासारखं वाटतंय मला ते. It should be cot u. Then only it is possible.
येस करेक्ट. आलं, लिहून घेतलं. फाइंड सेम तसंच फाइंड काय करणार, डो यू अपॉन डो एक्स विथ रिस्पेक्ट टू वाय, डो व्ही अपॉन डो वाय, treating x as a constant, treating y as a constant. Find. क्वेश्चन कंप्लीट केला का? Yes, sir. थर्ड प्रॉब्लेम. x is equal to e raised to v, काय होतं हे? Can you? tan u, and y is equal to e raised to v, किती Got येतं? you. cot u. हा. Now tell me the value. चलो. x आपल्याला काय पाहिजे? नाव x as a function of uv पाहिजे. सॉरी, uv is a function of, we want u as a function of xy and v as a function of xy. Yes, this is 1, this is 2. बघूया, एक मुलांकडून एक मुलींकडून. नाही का साईनच पाहिजे होतं इथं. येस सर, ते कॅन्सल होते. सर साईनच हवं होतं, कॅन्सल होतंय. पाहिजे सर. साइन पाहिजे ना? हा साइन कन्सिडर करा, साइन यूज कन्सिडर करा. इट शुड बी साइन यू, नाही त्याशिवाय कॅन्सल नाही होते. ओके, पहिलं काय असेल, टेकिंग रेशो सिंपल, बरोबर आहे. टेकिंग रेशो घेतल्यानंतर काय होणार, हे x अपॉन y tan u into e raised to v upon e raised to v into sin u. हा e raised to v raised to v गेला. x upon y is equal to, हे किती येतं? tan म्हणजे काय असतं? साइन अपॉन कॉस. Sin upon cos. sin u गेला. 1 upon cos म्हणजे किती आलं? sec u. Take it. Therefore u is equal to काय येणार आहे? sec inverse x upon y. sec inverse अपॉन वाय. yes, आलं का बघा, x upon y. And similarly to get v काय करावं लागेल? आता v येणार नाही हो इथे. v ची व्हॅल्यू कशी येणार इथं? नाही, ते मला वाटतं कॉटच पाहिजे इथे. tan u अपॉन कॉट u जर आपण घेतला इथे, tan स्क्वेअर u होतंय. लॉग घेतल्यावर सर लॉग घेऊन काय नाही, हे u कसं कॅन्सल होणार? दॅट इज द केस. येस, नाही करेक्ट आहे. इट शुड बी कॉट. साइन वर नाही येत नाही. कुणाचं आली का व्हॅल्यू? कॉटच पाहिजे तिथे कंपल्सरी, कारण त्याशिवाय ते कॅन्सल नाही होणार. मी सॉल्व्ह करतोय बघा, सॉल्व्ह करू नका, थांबा एक मिनिट, मी सॉल्व्ह करतो. इथं येतं कॉट यू, ठीक आहे. कॉट यू, टॅन यू अपॉन कॉट यू म्हणजे किती येणार आहे ते? Tan square. टॅन स्क्वेअर. गुड, ठीक आहे. इट इज टॅन स्क्वेअर यू. ओके, आपल्याला यू ची व्हॅल्यू पाहिजे, टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. ओके, टॅन यू
is equal to this much. U is equal to tan inverse of, yes, Under root x upon y. आलं का हा u? Now similarly to get the value of v, consider काय करावं लागलं v ची व्हॅल्यू मिळवण्यासाठी? मल्टिप्लिकेशन x into y, e raised to v tan u into e raised to v cot u. tan u into cot u किती असतो? 1. 1. बरोबर का बघा? e raised to v बेस सेम आहे, ह्यांची ऍडिशन होणार v plus v 2v. now taking log on both side, log of xy is equal to 2v. नाही 2v into log e. log e ची व्हॅल्यू 1 आहे, 1. value of this one is 1, therefore v is equal to किती येणार आहे? 1 1/2 upon 2 log of xy. xy. करेक्ट आहे का माझं? yes, this is equation number 3, this is 4. आता एक एक व्हॅल्यू फाइंड आउट करा जे विचारले ते. पहिल्यांदा काय विचारलं होतं? u x to the treating y as a constant, बरोबर आहे? मी पहिल्यांदा वाटल्यास u लिहितो इथं. u is equal to किती आहे? tan inverse of or root of x upon y. yes, u to the suffix x of y किती येणार याचा डेरिव्हेटिव्ह? 1 upon 1 plus 1 root of xy चा स्क्वेअर into square. dou by dou x of root of x upon y. बरोबर का बघा? It is 1 upon 1 plus x upon y in the numerator. इथं 1 upon root y कॉन्स्टंट आला, root x चा डेरिव्हेटिव्ह किती येतो? 1 upon 2 root x. 1 upon 2 root x. which is equal to, याला जर मी सिम्प्लिफाय केलं तर हे कसं येतं? हे याला जर मल्टिप्लाय केलं हा वरती जाईल y Root y. x plus y upon 2 times root of xy. एवढं सफिशियंट आहे. तुम्ही सिम्प्लिफाय करू शकताय. काय सिम्प्लिफाय करू शकताय? हे पहिला आन्सर आहे माझं. त्यातनं रूट वाय तुम्ही कॅन्सल करू शकता इफ यू वॉन्ट. Yes. आपल्याला शो दॅट नाहीये ना, त्याच्यामुळे सफिशियंट आहे इतका आन्सर. ठीक आहे, लक्षात आलं का सर्वांना? ओके, पुढे जाऊया. आता सेकंड पार्ट काय आहे ते? v इज इक्वल टू किती आलाय आपला? 1 upon 2 log of xy. ठीक आहे, किती येतं बघा बरं, किती येतं बघा बरं. 1 upon vy 1 upon half as it is 1 upon xy into xy. xy चा डेरिव्हेटिव्ह Y. x, only x. ओके, x cancel. 1 upon 2y vy of x. this is second term's answer. करेक्ट आहे का माझं बघा, whether it is correct. Yes, sir. आणि त्याचं आन्सर तर ह्यानी पण येतं बरं का, कॉटनी पण येतं. कॉटनी कसं सॉल्व्ह करायचं कोण सांगतंय का बघूया आपण परत. आता हे कम्प्लीट करा. कॉटनी घेतलंय ना आपण? हा, नो इश्यू, घेतलंय, कॉटनीच घेतलंय. अजून दुसरा वे कुठला असू शकतो का हो व्ही फाइंड आउट करायला इन्स्टेड ऑफ मल्टिप्लिकेशन? जाऊ दे, चला जसं ते तसं सॉल्व्ह करा, काय इश्यू नाही. ठीक आहे, तोपर्यंत मी अटेंडन्स घेतो. तोपर्यंत एक्झाम्पल येऊ दे का, तोपर्यंत तुम्हाला एक का सॉल्व्ह करता हे कम्प्लीट करा. हे रोल नंबर 1 ऑब्सेंट. Present, sir. कुठे रोल नंबर 1? हा, ओके, ठीक आहे. 4 Present, sir. Present, sir. येस 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 मॅम. असं कसं काय झालं? 6 7 Present.
हे स्क्रॉल कसं काय होत नाही असं? ठीक आहे 7 8 9 Present, sir. 10 Present, sir. 11 12 Present, sir. 13 14 Present, sir. 15 Present, sir. 16 Present, sir. 17 Present, sir. 18 18 19 Present, sir. 18. 19 Present, sir. 20 Present, sir. 21 Yes, sir. 22 23 23 23 24 Yes, sir. 25 26 Yes, sir. 27 Present, sir. 28 Present, sir. 29 30 Yes, sir. 31 31 32 Present, sir. 33 प्रेझेंट सर. सर पण सकाळच्या लेक्चर माझी absentee लागले हो 11 ते 12च्या. सरांना कॉल करायचं त्या बर. तर next slide. हा ओके ठीक आहे हम्म. 37 37 Present, sir. ओके 39 Sir. Present, sir. ठीक 38, नाही 38 नाही प्रेझेंट आहे बघितलं Present आहे. प्रेझेंट आहे 41 41 Present, sir. 42 Present, sir. 43 Present, sir. 44 present, sir. 45 नाही 46 Present. 48 48 49 Yes, sir. 49 Yes, sir. 50 Yes, sir. 50 आलेत काय Yes, sir. 51 Present, sir. 52 Yes, sir. 53 54 57 Present, sir. 58 Yes, sir. कुठे गेले 5 present, sir. हा नाही नाही ते ठीक आहे मला माहिती आहे 60 मी ऍब्सेंट नंबर कॉल करतो एक परत 60 64 64 are in the meeting Present, sir. 64 Yes, sir. okay 65 67 69 Yes, sir. 70 Yes, sir. 71 71 not in the meeting. Yes. I will call the absent numbers now. Check it once. 23 25 48 53 54 60 65 67 71
करेक्ट आहे का? ओके, हे सॉल्व्ह झालं. एक होमवर्क साठी एक्झाम्पल घ्या. u इज इक्वल टू सॉरी बरोबर द्या e रेस टू x sec y v इज इक्वल टू e रेस टू x काय पाहिजे इथे cosec y. आलं? फाइंड काय फाइंड करायचंय? x चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू u ट्रीटिंग v as a constant, y चा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू v ट्रीटिंग u as a constant. यस, सॉल्व करता येईल ना हे? Yes, sir. कम्प्लीट करा ते. ठीक आहे, थांबूया इथे आपण.